नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मोड आलेल्या मुगाची भजी करणार आहोत। त्यासाठी एक वाटी मोड आलेले मूग घेतलेत। मूग स्वच्छ धुवून घेतलेत। 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतले, 2 चमचे तांदळाचं पीठ घेतले, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलाय, 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा याचं आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटण करून घेणार आहोत। मिक्सरच्या भांड्यामध्ये मोड आलेले मूग टाकूया। 4 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं, 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याचे तुकडे करून टाकूया। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका। 1 चमचा जिरं घेतले ते टाकूया। अर्धा चमचा ओवा घेतलाय। मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेऊया। याच्यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही। आवश्यकता वाटली तर एखादा चमचा पाणी टाकायचे। 1 चमचा पाण्याचा वापर करून असं जाडसर वाटून घेतले। आता हे मिश्रण मी बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेऊया। कांदा टाकूया। 1 चमचा धणे जाडसर वाटून घेतले ते टाकूया। तुम्ही धण्याची बारीक पावडरही टाकू शकता। पाव चमचा काळी मिरी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतली आहे ती टाकूया। याच्यामुळे भज्यांची चव खूप छान लागते। 4 ते 5 कढीपत्त्याच्या पानांची बारीक तुकडे करून घेतले ते टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे। छोटा पाव चमचा हिंग टाकूया। छोटा पाव चमचा हळद, छोटा अर्धा चमचा काश्मीरी मिरचीची पावडर आहे। याच्यामुळे भज्यांना रंग छान येतो। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वाटलेली आहे त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकूया। आपण 2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे, त्यापैकी 1 चमचा चण्याच्या डाळीचं पीठ टाकते। 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यापैकी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते। चण्याच्या डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण आवश्यकतेनुसार घेणार आहोत। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ जास्त सैल वाटतंय, आपण याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ टाकूया। 1 चमचा तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठामुळे भजी छान कुरकुरीत होतात। सर्व मिक्स करून घेऊया। पीठ छान मिक्स करून घेतलंय। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। या मिश्रणामध्ये 2 चिमूट खायचा सोडा टाकूया। खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही 1 चमचा गरम तेलही टाकू शकता। खायचा सोडा टाकल्यामुळे भजी छान खुसखुशीत होतात। सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण ही भजी तळून घेऊया। भजी तळण्यासाठी गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। याच्यासाठी तेल मिडियम टाकून घ्यायचंय, खूप कडकडीत नाही करायचं। तेल गरम झाले, भजी टाकूया। अशी छोट्या छोट्या आकाराची भजी टाकायची आहे। भजी टाकताना गॅस कमी केलाय। तेलाचे बुडबुडे कमी झाले की भजी उलटून घेऊया। गॅस मी मीडियम केलाय। मीडियम गॅसवर भजी तळायची आहे। उलट पालट करून सर्व बाजूने भजी तळून घेऊया। भज्यांबरोबर खाण्यासाठी 2 मिरच्या टाकते। मिरच्यांना मध्ये चीर देऊन घेतली आहे, म्हणजे मिरच्या अंगावर उडणार नाहीत। आता मी ही भजी काढून घेते। भजी सर्व बाजूने तळल्या गेली आहे। आता मी ही भजी काढून घेते। मिसळून घेऊया। छान झाली आपली भजी। अशाच प्रकारे उरलेली भजी मी तळून घेते। मोड आलेल्या मुगाची भजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। तळलेली हिरवी मिरची ठेवते। मिरची तळून झाल्यावर मिरचीमध्ये मी मीठ टाकून घेतले। ही भजी आपण हिरव्या चटणीबरोबर सॉस बरोबर खाऊ शकतो। नुसती छान लागतात, चहा बरोबर छान लागतात। वेगवेगळ्या प्रकारची भजी सर्वांच्या घरी बनवली जातात। भजी हा सर्वांच्या आवडीचा प्रकार आहे। भजीचं टेक्स्चर बघूया। छान झालीत भजी, वरतून कुरकुरीत आतून सॉफ्ट झाली आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।